जय द्वारकाधीश. द्वारकेत आल्यानंतर एखाद्या व्यक्तीने प्रथम काय करावे? थेट द्वारकाधीशांचे दर्शन घ्यावे का? स्कंद पुराणानुसार जेव्हा भाविक द्वारकेत येतात तेव्हा त्यांना प्रथम 3 मुख्य विधी पूर्ण करावे लागतात. हे विधी पूर्ण केल्यानंतरच ते खऱ्या अर्थाने द्वारकाधीशांच्या दर्शनासाठी पात्र ठरतात असे मानले जाते. द्वारकेत आल्यावर पहिला विधी म्हणजे गोमती नदीत स्नान करणे. जेव्हा ते द्वारकेत येतात तेव्हा त्यांचे शरीर अशुद्ध असते, म्हणून पहिला विधी म्हणजे गोमती नदीत स्नान करणे महत्त्वाचे आहे. यामुळे शरीर शुद्ध होते. गोमती नदीच्या तीरावर बसून ध्यान करणे हा दुसरा विधी आहे. ध्यानामुळे मनुष्याचे मन शांत आणि शुद्ध होते. तिसरा महत्त्वाचा विधी म्हणजे दान. मग ते काहीही असो, अगदी श्रद्धेने अर्पण केलेले तुळशीचे पान का असेना, दान केल्यामुळे मनुष्याचे कर्म शुद्ध होतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर, मन आणि कर्म शुद्ध असतात तेव्हाच ती व्यक्ती भगवान श्रीकृष्ण म्हणजेच द्वारकाधीशांच्या भेटीस खऱ्या अर्थाने पात्र ठरते. म्हणूनच गोमती नदीच्या काठावर हे विधी पूर्ण केल्यानंतरच द्वारकाधीशांचे दर्शन घेणे फलदायी मानले जाते.